म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त बीबीएस न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। दिनांक 16/6/2025 मनमाड शहर में दुस्साहसी सेंधमारी प्रकरण का पर्दाफाश। 3 सराहित आरोपी गिरफ्तार, 1 किलो 6 तोला सोने के आभूषण और 1 करोड़ 5 लाख रुपए की मालमत्ता जब्त। मनमाड शहर के डमरे कॉलोनी परिसर में दिनांक 11/6/2025 को व्यवसायी मुर्तजा अब्दुल हुसैन रसीवाला के घर में सेंधमारी कर अज्ञात चोरों ने 1200 ग्राम सोने के गहने और 8 लाख रुपए नकद चुरा लिए। घटना के दौरान परिवार घर में मौजूद नहीं था। खिड़की के शीशे काटकर आरोपी घर में दाखिल हुए थे। इस संबंध में मनमाड़ पुलिस स्टेशन में आईपीसी की धारा 331(3), 331(4), 305(3)(5) के तहत मामला दर्ज कर दिया गया। पुलिस अधीक्षक श्री बाला साहेब पाटिल ने गंभीरता से संज्ञान लेते हुए स्थानीय अपराध शाखा और मनमाड़ पुलिस को त्वरित जांच के निर्देश दिए। डॉग स्क्वाड फिंगरप्रिंट फॉरेंसिक टीम द्वारा मौके का मुआयना किया गया। पुलिस निरीक्षक रविंद्र मगर, स्थानीय अपराध शाखा विजय कारे, मनमाड़ पीएसटी के तकनीकी विश्लेषण और पूर्ववर्ती आपराधिक पृष्ठभूमि के आधार पर जांच की दिशा मनमाड़ के नज़दीकी अपराधियों की ओर मोड़ी। तत्पश्चात निम्नलिखित आरोपियों को गिरफ्तार कर दिया गया। गिरफ्तार आरोपी संजय किशोर गायकवाड़, उम्र 35 साल, निवासी आनंदवाड़ी सुभाषनगर मनमाड़। राकेश अशोक संसारे, उम्र 30 साल, निवासी आनंदवाड़ी सुभाषनगर मनमाड़। राजेश रामशंकर शर्मा उर्फ भैया, निवासी मदीना चौक, उम्र 30 साल, नासिक, मूल निवासी गोरखपुर उत्तर प्रदेश। जब्त मालमत्ता सोने के आभूषण, कुल वजन 10.55.850 ग्राम, मूल्य 1 करोड़ 5 लाख 40 हज़ार। जब्त वाहन बजाज पल्सर मोटरसाइकिल अपराध में प्रयुक्त। आरोपियों की पृष्ठभूमि। गिरफ्तार आरोपी आदतन अपराधी है और इनके खिलाफ नासिक शहर, नासिक ग्रामीण, जलगांव, छत्रपति संभाजीनगर जिले में कुल 27 से अधिक संगीन मामले दर्ज हैं। राजेश शर्मा विभिन्न जिलों में सक्रिय, अक्सर ठिकाना बदलता है। हाल ही में संभाजीनगर से जमानत पर छूटा था। अन्य आरोपियों पर चोरी, डकैती, जबरन चोरी, चोट, दंगा, रेलवे अधिनियम जैसे कई प्रकरण दर्ज है। संभावना है कि इनसे संबंधित अन्य सेंधमारी के आरोप मामलों में भी खुलासा होगा। प्रकरण की जांच सागामा सिटी पुलिस स्टेशन द्वारा की जा रही है। पुलिस टीम की सराहनीय कार्रवाई, नेतृत्व श्री बालासाहेब पाटिल, पुलिस अधीक्षक नासिक ग्रामीण, श्री लेखबीर सिंह संधू मालेगाव, श्री बाजीराव महाजन, उपविभागीय पुलिस अधिकारी मनमाड़, मुख्य अधिकारी पी.नी. रविंद्र मगर, पी.नी. विजय कारे, सहायक पुलिस निरीक्षक भरत जाधव, सहायक पुलिस निरीक्षक किशोर जोशी, पी.डी. दल शानमिरे, माधव साहे, धनंजय शिलायते, सहायक अधिकारी प्रवीण काकड़, विशाल अहद, रावसाहेब कांबले, चिलम लोखंडे, श्रीकांत मारुंगे, सागर काकड़, शैलेश कांगोडे, मोक्षनाथ संगसरकर, योगिता काशकड़, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिष्म, केलन कापसे, दत्ता माली, हरीश माली, अमोल कांगुर्डे। उक्त दुस्साहसी सेंधमारी की गुत्थी सुलझाने में नासिक ग्रामीण पुलिस की सतर्कता और कर्तव्यपरायणता सराहनीय रही। 2 विषय आहेत की जे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलेली आहे। त्यामध्ये मनमाडमधील एक घटना आहे, त्याच्यामध्ये 1200 ग्रॅम सोनं हे त्या घटनेमध्ये गेलेलं आहे। 120 तोळे सोनं त्या घटनेमधला मुद्देमाल होता आणि याच्यामध्ये डमरे कॉलनी मनमाड या ठिकाणी राहणारे मुर्तजा अब्दुल हुसैन रशीवाला ॲल्युमिनियमचा व्यवसाय करतात। ते कुटुंबियासह बाहेरगावी गेले होते आणि त्या दरम्यान त्यांच्या जे घर आहे त्या घरामधील खिडकीचे गज वाकवून आतमध्ये प्रवेश करून त्यांच्या कपाटामध्ये ठेवलेले 1200 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 8 लाख रुपये रोख असा मुद्देमाल हा 11
तारखेला ही घटना घडलेली आहे. त्या दिवशी हा प्रकार घडला. त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये 359/2025 हा गुन्हा मनमाड पोलीस स्टेशन दाखल करण्यात आला. 120 तोळे सोनं म्हणजे हा मुद्देमाल खूप मोठ्या स्वरूपाचा होता. आणि या दृष्टिकोनातून त्या डिटेक्शनच्या दृष्टिकोनातून लोकलचे प्रभारी अधिकारी DYSP मनमाड यांनी या बाबतीमध्ये प्रयत्न केले. त्याचबरोबर LCBने याच्यामध्ये विशेष प्रयत्न करून याच्यामध्ये तांत्रिक पुराव्याच्या आधारे जे स्पॉटवर गेलेले श्वान पथक आहे, फिंगरप्रिंट आहे, फॉरेन्सिक टीम, या सगळ्या आणि इतर सर्व तांत्रिक मुद्द्याच्या आधारे रेकॉर्डवरचे गुन्हेगार याच्यामध्ये निर्णय करण्यात आले आणि त्याच्या आधारे 3 लोकांना अटक करण्यात आली. त्यामध्ये संजय किशोर गायकवाड, राहणार सुभाषनगर मनमाड, राकेश अशोक संसारे, सुभाषनगर मनमाड आणि तिसरा आरोपी आहे राजेश रामशंकर शर्मा. हा मदिना चौक, शारदा सर्कल, मारुती मंदिर मागे नाशिकला राहतो, पण मूळचा तो उत्तर प्रदेशचा आहे, गोरखपूर उत्तर प्रदेश. या 3 आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून साधारणतः 1055 ग्रॅम सोन्याची रिकव्हरी ही आतापर्यंत झालेली आहे. त्याच्यामध्ये काही पैसे त्यांनी ज्या लोकांना दिले होते त्याची रिकव्हरी काही दिवसामध्ये ज्यांच्याकडून पैसे घेतले होते त्याच्याकडून रिकव्हरी किंवा मोबाईल घेतले होते ते मोबाईलची रिकव्हरी अशा स्वरूपाच्या काही रिकव्हरी त्या येत्या काही दिवसामध्ये होऊ शकतील. परंतु सध्या 1055 ग्रॅम सोन्याची रिकव्हरी म्हणजे साधारणतः 1,05,40,000 रुपये एवढ्या किमतीचा मुद्देमालाची रिकव्हरी करण्यामध्ये LCB आणि स्थानिक पोलीस यांना यश मिळालेलं आहे. या 3 आरोपीच्या बाबतीमध्ये त्यांचा पूर्व इतिहास पाहता राजेश शंकर शर्मा याच्यावर 21 घरफोडीचे गुन्हे आहेत. दरोड्याच्या तयारीचा 1 गुन्हा आहे, चोरीच्या 4 गुन्हे आहेत आणि जबरी चोरीचे 1 गुन्हे आहे. असे 27 गुन्हे याच्यावर आहेत. हा नुकताच औरंगाबाद या ठिकाणचा हर्सुल कारागृह आहे त्या ठिकाणून सुटलेला होता. दुसरा जो आरोपी आहे तो संजय किशोर गायकवाड, याच्यावर सुद्धा 5 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत, चोरीचे 2 गुन्हे दाखल आहेत, दुखापतीचा 1 गुन्हा आणि इतर मुंबई पोलीस कायद्यानुसारचे 2 गुन्हे असे दाखल आहेत. तिसरा जो आरोपी आहे राजेश अशोक संसारे मनमाडचा, हा गंभीर गुन्हे, दुखापतीचा गुन्हा 1 दाखल आहे, चोरीचा 1 गुन्हा दाखल आहे, दंग्याचा 1 गुन्हा दाखल आहे आणि रेल्वे ऍक्टनुसारचा 1 गुन्हा असा एकूण 4 गुन्हे त्याच्यावर दाखल आहे. थोडक्यात हे 3 गुन्हेगार हे वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये ऑलरेडी रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. त्यांनी हे साधारणतः प्रत्येक गुन्ह्यामध्ये आरोपी बदलून वेगवेगळ्या आरोपीच्या सोबत हे गुन्हे करतात आणि याच्या बाबतीमध्ये त्याचा पाठलाग स्थानिक पोलिसांनी आणि LCBने त्या गुन्हेगाराचा पाठलाग साधारणतः 135-140च्या स्पीडने जाणाऱ्या वाहनांचा पाठलाग करून या शर्मा नावाच्या आरोपीला पकडला गेला. अन्यथा तो जर दिले झाला असता तर तो बऱ्याच वेगळ्या राज्यामध्ये जाऊन यामध्ये यातला जो मुद्देमाल आहे तो मुद्देमाल हस्तगत करताना त्याचा त्रास झाला असता, अडचण आली असती. पण तुम्ही लवकर डिटेक्शन झाल्यामुळे यातला मुद्देमाल आपल्याला हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. दुसरे जे विषय आहेत ते सिन्नर तालुक्यातील मोटरसायकलच्या चोऱ्या करणारे गुन्हे अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि एका ठिकाणी अशा स्वरूपाचे गुन्हेगार की मोटरसायकल विकण्यासाठी येणार आहेत अशा स्वरूपाची माहिती त्या सिन्नर तालुक्यातील पांडुर्ली गावाच्या शिवारामध्ये मोटरसायकलच्या विक्री करण्याच्या उद्देशाने ते येणार असल्याची माहिती LCBला मिळाली. त्याच्या आधारावर LCBने ट्रॅप लावल्यानंतर त्या ठिकाणी अजय दत्तात्रय दळवी आणि अनिकेत श्रीधर मानकर हे दोघं राहणारे सिन्नर तालुक्यातील आहेत. एक जो मानकर आहे तो राहुरी भगूर या ठिकाणचा आहे आणि दळवी जो आहे तो विंचूर भाऊदेवीवाडी सिन्नर या ठिकाणचा आहे. या दोघांनी या बाबतीमध्ये गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. त्यांच्याकडच्या संशयित मोटरसायकल ताब्यात घेतलेल्या आहेत. आतापर्यंत 10 मोटरसायकली या त्यांच्याकडून हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. अधिकच्या मोटरसायकली, त्यांचे अधिकचे जोडीदार, त्यांचा आणखी एक आरोपी जो त्यांचा साथीदार आहे, या सर्व बाबतीतली नावं निश्चित झालेली आहेत आणि त्यांना पकडण्यामध्ये लवकरच यश येईल. त्यांच्याकडून सुद्धा अशा स्वरूपाच्या काही मोटरसायकली जप्त करता येऊ शकतील आणि त्यांच्याकडून सुद्धा जिल्ह्यामधील आणि शेजारच्या जिल्ह्यामधील काही ज्या मोटरसायकली चोरी झालेली आहेत त्या बाबतीमध्ये सुद्धा डिटेक्शन त्यांच्याकडून होण्याची अपेक्षा आहे. यांच्याकडे सुद्धा याच्यापूर्वी हे गुन्हेगार वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये होते. हे सुद्धा गुन्हेगार रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. थोडक्यात रेकॉर्डवरचे गुन्हेगार जे बाहेर सुटलेले आहेत त्यांच्या बाबतीमध्ये
आता आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये एक स्पेशल ड्राईव्ह सध्या सुरू केलेला आहे की जे गुन्हेगार रेकॉर्डवरचे आहेत आणि ते बाहेर जेलमधून बाहेर आलेले आहेत अशा गुन्हेगारांच्या वेअरअबाउट्सबाबत, त्यांच्या डिटेल्सबाबत ते पुन्हा गुन्हे करतायत का याच्या संदर्भात संपूर्ण मोहीम हे सध्या जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. त्याच्या अंतर्गतच ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या स्थानिक पोलीस शाखा यांनी उघडीस आणलेल्या आहेत. तर भविष्यात सुद्धा अशा स्वरूपाच्या गुन्हेगाराकडून किमान आपल्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही स्वरूपाच्या अशा घटना घडणार नाहीत या दृष्टिकोनातून उपाययोजना केल्या जाणार आहेत. या संदर्भात कोणाला काही विचारायचं असेल तर आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. नाशिक महानगरपालिका नाशिक शिक्षण विभाग दिनांक 16 जून 2025 जिजामाता शाळा क्रमांक 28 सातपूर कॉलनी नाशिक मनपा आयुक्त तथा प्रशासक श्रीमती मनीषा खत्री मॅडम यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम. नाशिक मनपा शिक्षण विभाग जिजामाता शाळा क्रमांक 28 सातपूर कॉलनी शाळेत आज नाशिक मनपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री, सामाजिक कार्यकर्त्या फरीदा शेख, रामहरी संभेराव, डीमार्ट सुपरवायझर प्राची माळी, मुख्याध्यापक वैभव अहिरे, नितीन देशमुख यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम. नवागतांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वाटप, गणवेश वाटप हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मनपा आयुक्त खत्री यांचे शाळेच्या वतीनं औक्षण करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे लेझिम पथकाने वाजत गाजत स्वागत करण्यात आले. मनपा आयुक्त यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सरस्वती पूजन, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले. तसेच पहिलीच्या वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. पहिलीच्या मुलांचे मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. पहिलीच्या मुलांशी आयुक्त यांनी संवाद साधला, आनंद व्यक्त केला. पालकांशी संवाद साधला. मोठ्या संख्येनं विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. शाळेच्या वतीनं मुख्याध्यापक वैभव अहिरे, सुरेश खांडवाहले यांनी आयुक्त मनीषा खत्री यांचा सत्कार केला. उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते शाळेतील 1ली ते 8वीच्या मुलामुलींना पाठ्यपुस्तके, गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी बोलताना जिजामाता शाळा 28च्या विद्यार्थी, शिक्षक यांच्या कामाचे खूपच कौतुक केले. या शाळेला भेट देऊन खूप आनंद वाटला असे गौरव उद्गार काढले. सगळ्यांनी शिक्षण घेतले पाहिजे, चांगले ध्येय ठेवले पाहिजे आणि याबाबत मार्गदर्शन केले. स्वच्छतेबाबत माहिती दिली. ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरण तसेच परिसर स्वच्छतेबाबत माहिती दिली. सर्व विद्यार्थी शिक्षकांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुरेश खांडवाहले, प्रास्ताविक पुनाजी मुठे, आभार यशवंत जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री सुरेश चौरे, रेगजी वसावे, पल्लवी भुसे, सोनिया बोरसे, भारती पवार, सोनाली कुवर, कविता शिरोडे, विद्या भंगाळे, वैशाली पाटील, सुनीता सांगळे, सुनीता राजगुरू, शीतल परदेशी, मेघा पिंगळे, चैताली सोनवणे, सुरक्षारक्षक योगेश निकम, विपुल भामरे यांनी केले. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ. नाशिक महानगरपालिका नाशिक अतिक्रमण विभाग दिनांक 15 जून 2025 नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं द्वारका ते मुंबई नाका परिसरातील मुख्य रस्त्याला व सर्व्हिस रोडवरील अडथळा निर्माण ठरणाऱ्या अतिक्रमित आस्थापनांवर पोलीस विभाग आणि नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं संयुक्त कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये 88 आस्थापनांवर अतिक्रमित असलेले रोड, शेड, ओटे,
टपऱ्या काढण्यात आले. तसेच रहदारीस अडथळा ठरणाऱ्या वस्तू जप्त करून रस्ता वाहतुकीस मोकळा करून दिला. या कारवाईमध्ये नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री, पोलीस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी, मनपा अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे यांच्यासह सर्व विभागाचे विभागीय अधिकारी राजाराम जाधव, चंदन घुगे, जयश्री बैरागी, मदन हरिश्चंद्र यांच्यासह नगररचना विभाग, बांधकाम विभाग तसेच वाहतूक शाखेचे कार्यकारी अभियंता व अतिक्रमण विभागाचे 6 विभागांचे सर्व कर्मचारी यांनी 2 JCB, 4 ट्रक याद्वारे अतिक्रमण मोहीम राबवली. ही मोहीम सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत राबवली. भविष्यात या भागात कुठलेही अतिक्रमण होऊ नये यासाठी नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी केले असून अतिक्रमण झालेले आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिक महानगरपालिका नाशिक जनसंपर्क विभाग दिनांक 13 जून 2025. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी मनपाची आढावा बैठक पार. नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण या विषयावर आज राजीव गांधी भवन येथे आढावा बैठक झाली. या बैठकीस प्रमुख अतिथी म्हणून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि आमदार किशोर दराडे उपस्थित होते. या बैठकीत मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, शहर अभियंता संजय अग्रवाल, शिक्षण अधिकारी डॉक्टर मीता चौधरी, शिक्षण उपसंचालक B चव्हाण यांच्यासह जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शालेय पायाभूत सुविधा, शिक्षक प्रशिक्षक, डिजिटल शिक्षण उपक्रम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक बाबींवर चर्चा झाली. आगामी शैक्षणिक वर्षासाठी विविध उपक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणीबाबत दिशा ठरवण्यात आली. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? मराठा विद्याप्रसारक संस्था नाशिकच्या अभिनव बालविकास मंदिर, जनता विद्यालय आणि आदर्श शिशु विहार उत्तम नगर सिडको नाशिक या 3ही शाळांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. या संदर्भात पालकांनी गेल्या 2 वर्षांपासून शासनाला, शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना आणि शिक्षण मंत्री यांना शेकडो निवेदनं दिली आहेत, परंतु अद्यापपर्यंत शिक्षण विभागाने या निवेदनाची दखल घेतली नाही. तसेच आमच्या मुलांना शाळेने प्रवेशापासून वंचित ठेवलेलं आहे आणि म्हणूनच आज आम्ही शेकडो विद्यार्थ्यांसह 200 ते 300 पालक शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निवासस्थानी विद्यार्थ्यांची शाळा भरली होती. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पालकांच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन
पालकांना आश्वासित केलं आहे की आम्ही उद्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून चौकशी समिती नेमून तुम्हाला त्वरित न्याय दिला जाईल. तुम्ही कृपया आजचे आंदोलन स्थगित करावे आणि उद्या मुलांना शाळेत प्रवेश दिला जाईल असंही आश्वासित केलं आहे आणि म्हणून तात्पुरता पालकांनी आजचं आंदोलन स्थगित केलं आहे. निवेदनासोबत पालकांच्या 14 मुख्य मागण्या दिलेल्या आहेत. त्या निवेदनात सविस्तर आहेत. येत्या 8 दिवसात पालकांच्या मागण्या मान्य न झाल्यास सर्व पालक मुलांसह शाळेच्या बाहेर उपोषणाला बसतील अशी माहिती पालक संघर्ष समितीचे महेश पाटील, किरण गायकवाड, पुष्पेंद्र महाजन, संदीप गांगुर्डे, सचिन देवरे, संगीता पाटील, वैशाली सूर्यवंशी संघर्ष समितीच्या पालकांनी दिले आहे. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर आषाढी एकादशी निमित्त पायीवारी पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण आज नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील दातली येथे परंपरेनुसार लाखो वारकरी आणि भाविकांच्या उपस्थितीत पार पडले. महाराष्ट्रात सुरू झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर सिन्नर आणि दातली परिसरामध्ये देखील रात्री जोरदार पाऊस झाला. दिवसभर वातावरण ढगाळ आणि पावसाळी होते, त्यामुळे रिंगण सोहळा कशाप्रकारे पार पडेल याबाबत अनेकांना शंका असली तरीही संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचे वारकरी ट्रस्टचे पदाधिकारी आणि दिंडी प्रमुख निवृत्तीनाथांच्या आणि पांडुरंगाच्या कृपेने हा रिंगण सोहळा उत्तम प्रकारे पार पडेल यावर विश्वास ठेवून होते आणि तसे त्यांनी वारंवार बोलून दाखवले. आणि त्याचप्रमाणे दुपारी पावसाने रिंगण सोहळा पूर्ण होईपर्यंत विश्रांती घेतली. संध्याकाळी 4:30च्या सुमारास पालखीचे दातली येथील पारंपरिक रिंगण सोहळ्याच्या मैदानावर आगमन झाले. या ठिकाणी पालखीवर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच पालखीच्या अग्रभागी असणारे मानाचे अश्व, पताकाधारी, टाळकरी, तुळशी वृंदावनधारी महिला यांचे परंपरेनुसार स्वागत झाले. पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा झाली आणि त्यानंतर रिंगण सोहळ्याला सुरुवात झाली. प्रारंभी मानाचे वारकरी, त्यानंतर पालखीचे अश्व, त्यानंतर टाळकरी, वारकरी, तुळशी वृंदावनधारी महिला सगळ्यांनी पालखीला प्रदक्षिणा घालीत परंपरेप्रमाणे वर्षानुवर्ष सुरू असलेला रिंगण सोहळा चिखल, पाऊस, पाण्याची पर्वा न करता आनंदामध्ये माऊलींच्या गजरात संपन्न केला. पालखी आणि वारकऱ्यांचे दर्शन घेण्यासाठी तसेच रिंगणात फिरणाऱ्या मानाच्या अश्वाच्या टाचांची धूळ मस्तकी लावण्यासाठी लाखो आबालवृद्ध स्त्री पुरुष आपलं समाजातील दर्जा मानपान विसरून श्रद्धेनं या रिंगण सोहळ्यात सामील झाले आणि संतश्रेष्ठ जगद्गुरू निवृत्ती महाराज यांच्या पादुकांसमोर नतमस्तक झाले. रिंगण सोहळ्यामध्ये त्र्यंबकेश्वर येथील काही संत महंत देखील आखाड्यांच्या परंपरेनुसार सहभागी झाले. नाशिक ग्रामीण पोलिसांनी औपचारिकरित्या बंदोबस्त ठेवला असला तरी वारकरी संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे रिंगण सोहळ्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पालखी आता अहिल्यानगरच्या दिशेनं रवाना होईल. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ.
या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? सार्वजनिक आरोग्य विभाग राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान नाशिक महानगरपालिका नाशिक गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्र राज्यात नाशिक महानगरपालिकेचे रुग्णालय प्रथम। राष्ट्रीय शहरी आरोग्य गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमाअंतर्गत नाशिक महानगरपालिकेचे सर्व शहरी प्राथमिक आणि शहरी सामुदायिक आरोग्य केंद्रांमध्ये कायाकल्प हा कार्यक्रम राज्य शासनाचे दिलेल्या मार्गदर्शनानुसार आणि मूल्यमापन बँकलिस्टनुसार राबविण्यात येतो। राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत रुग्णालयातील सुविधा आणि देखभाल, स्वच्छता, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन आणि संसर्ग नियंत्रण सेवा आदी घटकांचे दरवर्षी मूल्यमापन करून उत्कृष्ट केंद्रांना कायाकल्प कार्यक्रमाअंतर्गत दरवर्षी बक्षीस दिले जाते। माननीय आमगोदू श्री रंगानाईक आयुक्त आरोग्यसेवा यांनी दिनांक 13/6/2025 रोजी पुरस्कारप्राप्त आरोग्य केंद्रांची माहिती जाहीर केली। गुणवत्ता आश्वासन कायाकल्प कार्यक्रम स्पर्धेत शहरी सामुदायिक आरोग्य केंद्र या गटात नाशिक महानगरपालिकेचे मायको सातपूर रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय, पंचवटी श्री स्वामी समर्थ रुग्णालय, मोरवाडी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय, नाशिक रोड तसेच डॉक्टर झाकीर हुसैन रुग्णालय यांस प्रोत्साहनात्मक बक्षीस प्रत्येकी 1 लाख रुपये असे एकूण 5 लाख रुपयांचा पुरस्कार मिळालेला आहे। शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र गटात सिडको शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र बास प्रथम पारितोषिक रुपये 2 लाख रुपये जाहीर करण्यात आलेले आहे। तसेच शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र दसक पंचक यांना प्रथम उपविजेते रुपये 1,50,000, इतर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र जिजामाता उपनगर, संजीनगरनगर, वडाळागाव, MHB कॉलनी, पंचवटी, हिरावाडी, सिन्नर फाटा, गोरेवाडी, पिंपळगाव, खाम, अंबड, सिव्हिल हॉस्पिटल, मखमलाबाद, इंदिरा गांधी तपोवन यांना प्रति रुग्णालयांना रुपये 50,000 प्रोत्साहन बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे। असे नाशिक महानगरपालिकेचे एकूण 21 रुग्णालयांना वर्ष 2024-25 अंतर्गत रुपये 15 लाख रुपये बक्षीस घोषित करण्यात आलं। याकरिता नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर मनीषा खत्री तसेच अतिरिक्त आयुक्त श्रीमती करिश्मा नायर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले। या पारितोषिकांमुळे सार्वजनिक आरोग्य विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर तानाजी चव्हाण तसेच सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अजिता साळुंके, डॉक्टर जितेंद्र धनेश्वर, शहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक डॉक्टर हिना शेख, सर्व विभागीय नोडल वैद्यकीय अधिकारी, सर्व वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगलीच कामगिरी केली अशी पोचपावती मिळालेली आहे। सर्व डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांचे संयुक्त सहकार्याने रुग्णांना उत्तम दर्जाची सेवा मिळेल यासाठी कटिबद्ध आहे। शहरवासियांचे आरोग्य सुधारण्याकरिता यापुढे प्रयत्न सुरू राहणार असल्याचं मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर तानाजी चव्हाण यांनी म्हटलं आहे। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज।
चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? मुंबई अहमदाबाद विमान दुर्घटनेतील सिनियर क्रू श्रद्धा धवन हिचा मृतदेह मुलुंडमधील निवासस्थानी आणण्यात आला। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। ठाकरे गटाचे माजी उपनेते सुधाकर बडगुजर, माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यासह 10 ते 12 माजी नगरसेवक मुंबईच्या दिशेने रवाना। ठाकरे गटाचे माजी उपनेते सुधाकर बडगुजर, माजी मंत्री बबनराव घोलप, माजी महापौर अशोक मुर्तडक, नैना घोलप यांच्यासह 10 ते 12 माजी नगरसेवक आज भाजपात प्रवेश करणार आहेत। उद्धव ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात नेते आज भाजपात प्रवेश करणार असल्याने आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाला एक मोठा धक्का मानला जातोय। नाशिकच्या सिडको परिसरातून मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करत सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात नेते आणि कार्यकर्ते भाजपात प्रवेश घेण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत। ठाकरे गटाचे माजी उपनेते सुधाकर बडगुजर, माजी मंत्री बबनराव घोलप, माजी महापौर अशोक मुर्तडक, नैना घोलप यांच्यासह 10 ते 12 माजी नगरसेवक आज भाजपात प्रवेश करणार आहेत। उद्धव ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात नेते आज भाजपात प्रवेश करणार असल्याने आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाला एक मोठा धक्का मानला जातो आहे। नाशिकच्या सिडको परिसरातून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात नेते आणि कार्यकर्ते भाजपात प्रवेश घेण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत। सर्व सहकारी आल्यानंतर थोड्याच वेळामध्ये आम्ही इथून रवाना होणार। साधारणपणे कोण कोण आहे आपल्या सोबत आता प्रवेशासाठी? भरपूर लोक आहेत, तुम्हाला बघायला मिळेल। थोड्या वेळात चित्र स्पष्ट होईल आणि ते बघायला मिळणार। किती वाजता हा सगळा प्रवेश होणार आहे आणि कोण कोण उपस्थित असणार आहे प्रवेशाला? 1 वाजेची वेळ मुंबईच्या कार्यालयाची आहे। नरिमन पॉइंट जवळ भारतीय जनता पार्टीचे कार्यालय आम्ही 1 वाजेपर्यंत पोहोचतो। मोठं शक्ती प्रदर्शन गिरीश भाऊंचा काही संपर्क झालाय? काही किती वाजता बोलवलंय? काय गिरीश भाऊंची चर्चा झाली, पक्षीय कार्यालयातनं फोन आले, जिल्हाध्यक्ष असतील, सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेते असतील, सर्वांचे संपर्क झालेला आहे आणि निश्चितपणे 1 वाजेपर्यंत। मी आता सर्व सहकारी आले की आपल्याशी
गावात आहे सर्व सहकारी सर्व सहकारी आल्यानंतर नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. रानडुकरांचा बंदोबस्त करा. राजापूरला शेतकऱ्यांचा रास्ता रोको. राजापूर ममदापूर परिसरात मोठ्या प्रमाणात रानडुकरे पिकांची नासाडी करत असल्याने त्यांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी येवल्यातील राजापूरला रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. येवला तालुक्यातील राजापूर ममदापूर या ठिकाणी मका आणि सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर पेरणी झाली आहे. मात्र वन्यजीव संवर्धन क्षेत्रालगत असणाऱ्या शेतजमिनींमध्ये रानडुकरांनी धुमाकूळ घालत पेरणी केलेल्या क्षेत्राची नासधूस करत पिकांचे कोंब नष्ट करत असल्याने पिकाची नासाडी करणाऱ्या रानडुकरांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी येवला नांदगाव रोडवर राजापूर गावात रास्ता रोको आंदोलन केलं आहे. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. आषाढी वारीच्या अनुषंगाने 65 एकर परिसराची पंढरपूर नगरपालिकेकडून स्वच्छता मोहीम. आषाढी वारीच्या अनुषंगाने 65 एकर परिसराची पंढरपूर नगर परिषदेकडून फवारणी, मुरुम टाकणे, खडी गोळा करणे, वाढलेले गवत काढणे यासह वारकऱ्यांच्या सोयीचे दिंडी क्रमांकानुसार प्लॉट पाडणे यासह संपूर्ण परिसराची स्वच्छता पालिकेच्या वतीनं करण्यात आली. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती नाही. चंद्रशेखर बावनकुळे तर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे आणि त्यामुळं जोपर्यंत तिथे स्थानिक आमचे सर्व टीम, आम्ही जेव्हा पक्षप्रवेश करतो तेव्हा स्थानिक जे टीम असतं किंवा स्थानिक पदाधिकारी असतं किंवा स्थानिक आमदार खासदार असतं, त्यांचं सर्वांचं कन्सेन्सस झाल्याशिवाय, एकमत झाल्याशिवाय पक्षप्रवेश साधारणतः आमच्याकडे होत नाही. सुधाकर बडगुजरच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही. पण नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेल्या आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम
आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद। भाजप प्रवेशावर खूप घोळ दिसतो आहे, ते आपल्या समर्थकांसह ते निघाले। मला एक लक्षात घ्या, बावनकुळे असं म्हणतायत की त्यांच्या पक्ष प्रवेशाविषयी एक तुम्ही समजून घेतलं पाहिजे, ते आमच्या पक्षात नाही। जे आमच्या पक्षात नाही त्यांच्यावर ते आम्ही का मत व्यक्त करणार? मी मत व्यक्त करणार। आमच्या पक्षात ते होते, आमच्या पक्षातून त्यांना दूर केलं, एवढंच मी सांगू शकतो। ते आता त्यांच्याविषयी कुठल्या पक्षात काय निर्णय होतात हा विषय आमच्या शिंदेच्या शिवसेनेत आज दिगदार म्हणायचं अजिबात भाजपच्या दिशेने जात आहेत, काही माजी नगरसेवक जात आहेत। नाव माहिती बाळा दर्डे यांची पत्नी, बाळा दर्डे यांची। हे बघा, हे लक्षात घ्या तुम्ही, माझ्याकडे कोणती नावं नाही, कोण कोणत्या पक्षात जात आहे, कोण कोणत्या पक्षात जात नाही। शिवसेना नाशिक मधली अत्यंत खंबीर, मजबूत आणि अभेद्य आहे। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि आहे इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासूनच पावसाची विश्रांती। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला, सकाळपासून पावसाची विश्रांती। कालची सर्व ठिकाणची पूरस्थिती नियंत्रणात। 24 तासात सरासरी 68.68 मिलीमीटर पावसाची नोंद। चिपळूणमध्ये सर्वाधिक 122.44 मिलीमीटर पावसाची नोंद। संगमेश्वर, गुहागर आणि खेडमध्ये 90 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद। आज जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट प्रसारित। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्यात गळती। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्यात गळती। सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बोगद्यात गळती। पावसामुळे बोगद्यातील गळती वाढल्याची शक्यता। गळती थांबवण्यासाठी प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणं आवश्यक। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले